चला म्हटलं आज काहीतरी पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारं म्हणून त्यासाठी इथं 10-12 हिरव्या मिरच्या, 1 कुडी लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे वाटून घेतले. त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ वाटलेलं वाटण टाकायचं. थोडेसे जिरे आणि ओवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ, हळद टाकायचं आणि ह्याचा असा घट्टसर डो बनवून घ्यायचा. झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. गॅसवर कढई मांडली. कढई छान गरम झाली की 2 चमचे तेल टाकले. जिरे, मोहरी, उरलेलं वाटण, कढीपत्ता, हिंग आणि हळद टाकून छान परतून घेतले. लगेच 2 ग्लास पाणी टाकलं आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण शेंगोळे बनवून घ्यायचे. पोलपटाला तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीचे शेंगोळे बनवून घेतले. तोपर्यंत पाण्याला छान उकळी आली. लगेच आपल्याला एक एक करून शेंगोळे सोडून घ्यायचे आणि 10 मिनिटं लो गॅसवरच शेंगोळे शिजून द्यायचे. आपले झणझणीत उकड शेंगोळे तयार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब देत आहे नक्की पहा.